हाय गाईस, तर आज माझे हे दोन भाव वापस घरी जाणार आहे. कसं वाटतंय घरी जाताना? कसं वाटतंय? काय आले नाही तर लगेच चालले आता हे लोक. आता ब्लॉग वापस 3 लोक बनवणार, 2 जण जाणार. आता बघू कोण येते का वापस, कोण येईल का आता? येतील ना त्यांचे झाला काय त्यांचा क्लास बीस वापस चालू आहे. आता क्लास संपल्यानंतर वापस आहे. आता कधी येईल काय माहित नाही. कुणाल कसं वाटतंय तुला? सेंट लावलाय रात्रीच्या एड्याने. मी बोललो नको लावू. काय नाही होत ना, माहिती आहे ना, ट्रेन मध्ये पण भूत असतात. नसतात का? राम 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 राम. बघू दादा यांना घरी घेऊन जातो मी रात्री. तर चला चला रे, झालं टाईम आपल्याला निघायचं. मग बेडल बेडल घेऊ वापस या, तेव्हा आम्ही ब्लॉग बनवू. आतापासून आमचा ब्लॉग मध्ये थोडं चेंज होणार आहे. मराठी बंद होणार आहे, हिंदीमध्ये बोलायचं चालू करणार आहे आम्ही. हिंदी थोडस माझ्या मम्मीला तकलीफ होणार आहे. मम्मी हिंदी मध्ये बोल का काहीतरी बोल ना थोडं. एक दोन शब्द बोल पटकन. हिंदी में बोल. नाही मला नाही हिंदी, मी मराठी बाई ना, मला हिंदी सांगते. तर हिंदी मध्ये पण ब्लॉग चालू करणार आहे मी. तर ते लय फनी होणार आहे. फिलहाल साठी बोल मम्मी, असं बोल की अच्छे से जाओ. हा बोल मम्मी. नीट बोल ना, बोल. परत बोल. अरे हसून नको बोलू. बोल नीट नको बोल. अच्छे से जाओ. वापिस आना बोल. ध्यान से जाओ बोल. आना है आना है, खाना खा के आना है. ए अन्ना कल वापिस आना. चला गाईस, तर आता तिकडे जाऊन पण ब्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर मला रिटर्न यायच्या लवकर घाईमध्ये मी थांबणार नाही. हाय गाईस, तर आता मी आलो आहे घरी वापस माझ्या भावांना सोडून. तर थोडा प्लॅन चेंज झाला. मी स्टेशनला गेलो, तिथं माझा मोठा भाऊ भेटला मला. तर तिथं तो पण घरी जात होता. तर मी त्यांना त्याच्याकडे दिला. तर बोलला मी घेऊन जातो मग सोबतच. तो चाललायचं तर मग बोलला घेऊनच जा ना, मम्मी कशाला येऊ. त्याच्यासोबत मग त्यांना पाठवलं मी आणि मी वापस आलोय. मिनिमम मला 10 मिनिटं लागले वाटतं. तर मम्मी तुला काय वाटलं मग? पोरं मोठे आला तर त्यांनी स्वतः पण जाऊ शकतात. मग काही नाही वाटतं, एवढं काही टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. आईला सांग फोन करून, दादाच्या पाठीत लावले पोराला, दादा इथे भेटला सांग. सांगायला पाहिजे. सांग. तर थोडस वाटतंय दारू पिलेलं होतं वाटतं. मग कशाला पोराला पाठवायची सोन्या? काय नाही, दारू एवढं काही त्याला काही लक्ष नसेल का तेवढं. पोराने सांगलं का तुम्ही व्यवस्थित चाला ना उतरा म्हणून? हा, तो बोलला मी घेऊन जाईलच. तर मी त्यांना कुठं सांगत बस एवढं, त्यांना पण समजायचं ना. तूच जायचं ना. अरे त्याचे दादा आहे, मग बोललो मग काय तो मी काय बोललो आता, मी पण येऊ एवढा म्हणताय तो. त्याच्यासोबत जाईल का मग माझ्यासोबत जाईल? मग तू पण जायचं ना. तू म्हणतो तर 10 रुपये मग काय झालं? कसं घेऊन पार्टी शार्टी तो करते है ना बाय. हा पोरं आहे ती बाय, लहान पोरं आहे, गले मोठकली नाही. तेवढे तर मोठे आहे, त्यांना समजत असेल तेवढं. ते आता थोड्या आतमध्येच बसवेल तो काय बोलेल दरवाज्यात बसा, तर बाय आतमध्येच जाऊन बसवायला घेऊन जाईल ना. तो आता जर दारू पिला तर कुचाल का माझ्या दरवाज्यात उभं राहिलं का? काय नाही एवढे टेन्शन नको घेऊ. मी त्यांना कॉल लावायला बोल, त्याच्यासोबत येता येते. एवढं कशाला टेन्शन घेते. मी जाऊ का? ट्रेन लेट आहे तशी पण. जा. आता ट्रेन पोहोचली असेल तर काय सांग आईला फोन करून सांग मला मग. काय दादाच्या पोरं आले तुम्ही. सांगतो मी. तुला काय वाटतं मग काय केलं मी? बरोबर केलं का नाही? नाही येडी तर माझ्याशी जास्त मोठा आहे, तो बरोबर घेऊन जाईल. आईला आई काय म्हणते, तू पण ये का बघ ना मग. लगेच म्हणलं. अरे गेली ट्रेन मम्मी, आता कुठं बघ बघ करते. तसा त्यांनी फोन लावला घरी, आईला फोन लावला त्यांनी. तर बोललं ठीक आहे जाईल. मग सोन्या नाही ते का आता थोड्या पहिले पण फोन आलता बघ, आजचा पण फोन आलता मला. खोटं का बोलणार मी? हे बघ कोणाला आलता का नाही मग. तू नाही. अरे मग त्यांना सांगितलं ना मम्मीनी, तेव्हा तर येतोय आता त्यांना घेऊन. समजला? काय एवढं यार मम्मी तू टेन्शन घेते. आता कसं वाटतंय ते गेले तर? खाली खाली वाटतं, पण ती पोरानं तू नेऊन पोचवले असते घरी ठेवले असते. तेव्हा बरं वाटलं असतं ना.
तो माझ्याशी 8-10 वर्ष मोठा आहे, तो पण घेऊनच जाणार नाही. मग आता मी वापस जायचं एवढं लांब वापस यायचं. या काकाला सांभाळून नेलं असतं असं. ठीक आहे तो ठीक पण सांभाळून नेल, तू पण नेशील. आता पोराने त्यांची परीक्षा झाली का डबल यावं ना. आहे येणार आहे आता. कुणाला तर लवकर येईल. कोणाला येतोस लवकर. पोरं गेले घरने सकाळी खाली वाटतो ना. पण शांत वाटतंय ना. तो राहू दे ना खाली, शांत वाटतं ना. राहतो काय नाही एकाल कोंड्या गप्प बसायचं. गप्प बसायचं. इकडे इकडे आले ऑफिस. काय तुम्ही तर गेले होते ना, त्याला पण आला का? हा कुठे? खाली येतं हे बोल नाही शपथ. नाही काय पण बोलताय, काय पण बोलताय तरी. मम्मी प्रँक झालं. मम्मी प्रँक हो गया गाइस. प्रँक हो गया गाइस. कसं वाटलं तुला? छोटासा प्रँक केला मी. अच्छा प्रँक पण चांगला होता. दादा घेऊन जातो मी बोललो. दादा घेऊन जातो पण तरी पण तू बोलला ना दारू पिल्या त्याने. मग दारू केले मग काय घेऊन तर जातोय ना. घेऊन जात होतो बाई. फोन आला सांगतो. फोन आलता मला बाई. त्याचं खरं आहे. फोन तर आलता बाई. आपण फुल प्लॅनिंग के साथ ते बाय. बोललं वापस आलो आम्ही. मन नव्हता घेत. मी बोललो नको जाऊ रे, आजचा ब्लॉग बनवू प्रँक. मग आम्ही ऑफिस आलो. आता यांना पण सांगायला सांगला तर जाऊ नको सकाळचे तुम्ही उठा. आता यांना सकाळी पाठवू आम्ही. रात्रभर झोपूच नका. झोपले का तू? रात्रभर जागरण. सकाळी 5-7 ट्रेनने जाणार होते हे लोक. मी तर झोपणार असेल. ब्लॉग तो ना बनणार, दाखवणार नाही ना. चला बाई प्रँक कसं वाटलं मम्मी तुला? कसं वाटलं प्रँक? वाटलं आता पोरं पाहिलं मजा वाटली मला. तर प्रँक झालेला आहे. स्टेशनला जाऊन मी वापस आलेलो आहे गाईस. आपण कुठं गेलतो पुन्हा? स्टेशनच्या पूर्ण स्टेशनला जाऊन वापस घेऊन आलोय त्यांना. आणि तो व्हिडिओ आता संपला. एक प्रँक झाला आमचा. तर बाय कर मम्मी, बाय कर आता. तो आवडला का नाही? बाय. बाय बाय बाय.